तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाला मोठा विलंब झाल्याचं काल पाहायला मिळालंय आणि यावरूनच आता लालबाग गणेश मित्र मंडळावरती मोठा नाराजीचा सूर नागरिकांचा उमटत असताना पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाचं तब्बल 33 तासांनी विसर्जन झालं। तर काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर आला होता। मात्र या अत्याधुनिक तराफ्यावरती तांत्रिक बिघाड झाल्यानं लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर झाला। तर सोशल मीडियावर या सगळ्या पार्श्वभूमीवर तीव्र नाराजी उमटल्याचं चित्र दिसून येतंय। तर लालबागचा राजा हा गणेशोत्सवाच्या काळापासूनच मोठ्या चर्चेत आला होता। मानवाधिकार आयोगाकडे देखील या पार्श्वभूमीवर तक्रार दाखल करण्यात आली होती, कारण भाविकांची मोठी गैरसोय या सगळ्या दर्शनाच्या वेळी झाली होती। मुंबईतील लालबागच्या राजाचं तब्बल 33 तासांनी विसर्जन झालं। खरं तर सकाळी 9 वाजेच्या सुमारालाच लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर आला होता। मात्र भरतीची वेळ नीट समजून न घेतल्यामुळे आणि अत्याधुनिक तराफ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विसर्जन लांबत गेलं। दिवसभर अनेकदा विसर्जनाचे प्रयत्न करण्यात आले। अखेर रात्री 9:15च्या सुमाराला लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं। तर शशी डोईफोडे यांनी नेमकी काय म्हटलं आपण पाहतोय। तथाकथित पंचांगानुसार काल विसर्जन व्हायला हवं होतं, मग उशीर का केला? नेहमी तराफा कोळी बांधवांचा असतो, ते विसर्जन करतात, पण ह्यावेळी तराफा गुजरातवरून आणला अशी टीका त्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। तर मुंबईतील लालबागच्या राजाचं 33 तासांनी विसर्जन झालं। या अत्याधुनिक तराफ्याचं विसर्जन हे वेळेत पार पडू शकलं नाही, त्यामुळे या तराफ्यावरून देखील अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। नेहमी हा तराफा कोळी बांधवांचा असतो, मात्र यावेळी हा तराफा गुजरातवरून आणला गेला अशी टीका, अशी नाराजी यावेळी या सगळ्या नागरिकांमधून, भाविकांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते। महाराष्ट्रात काल गणेश विसर्जन जे आहे ते पार पडलं। आज सगळ्या मिरवणुकाही संपल्या। आपण जर बघितलं असेल तर लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे ती मात्र अजून विसर्जन झालेली नाहीये। मग त्याला तराफाचं कारण असेल, भरती समुद्राची येण्याचं कारण असेल, पण मला आपल्याला सांगायचंय की मराठा आंदोलक गणपती ज्या काळातच जे आहेत ते मुंबईत आलेले होते। लालबागच्या राजाचं मंडळ इतकं श्रीमंत असून सुद्धा जेव्हा मराठा आंदोलकांची खाण्याची, राहण्याची सोय झाली नव्हती, तेव्हा मात्र साधा बिस्किटचा पुडा, पाणी सुद्धा या मंडळाने दिलं नव्हतं। त्यामुळं मला वाटतंय की मंडळाच्या ट्रस्टींवरच जे आहेत ते गणपती बाप्पा, लालबागचा राजा जे आहेत ते नाराज झालेले आहेत। त्यामुळे लालबागच्या राजाची माफी त्यांच्या मंडळाच्या लोकांनीच मागावी आणि मग मला वाटतंय की रात्रीनंतर सुरळीत गणपती विसर्जन होऊ शकतं। त्यामुळे लालबागच्या राजाची मिरवणुकीला, विसर्जनाला विलंब झाल्यानं आता अनेक क्षेत्रातून ह्या टीका समोर येताना पाहायला मिळत आहेत। भरतीची वेळ नीट समजून न घेतल्यामुळे, त्याचबरोबर गुजरातवरून आणलेल्या या अत्याधुनिक तराफ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं लालबागच्या राजाचं विसर्जन लांबत गेलं। दिवसभर अनेकदा या विसर्जनाचे प्रयत्न करण्यात आले, मात्र रात्री 9:15च्या सुमाराला लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं आणि यावरती आता सोशल मीडियावर लालबागचा राजा गणेश मंडळावर अनेक टीका, तीव्र नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते।